मोहोळ तालुक्यात गुटखा विक्री विरोधात बहुजन हक्क अभियान आक्रमक. मोहोळ व परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर गुटखा पुरवठा व विक्री विरोधात बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य संघटना प्रशासनाला इशारा दिला आहे. संघटनेने दिलेल्या स्मरणपत्रात गुटखा पुरवठादार व विक्रेत्यांची नावे देत 8 दिवसात कारवाई न झाल्यास 11 नोव्हेंबर सकाळी 11 वाजल्यापासून मोहोळ पोलीस स्टेशन समोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे. गुटखा पुरवठा करणारे आसिफ तांबोडी, सिद्धू पवार, दादा पवार, मोहसिन तांबोडी. गुटखा विक्री करणारे दशरथ कुर्डे, रशीद तांबोडी, सागर कोळी, अपना पान शॉप, इंडिया पान शॉप, जनता पान शॉप, शुभम पान शॉप, इसाक पठाण यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. संघटनेने प्रशासनावर निष्क्रियतेचा व संगनमताचा आरोप करत गुटखा विक्रेत्यांवर प्रचलित कायद्यान्वये तसेच भारतीय दंड संहिता कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. नमस्कार, मी रफिक बागवान, बहुजन हक्क अभियान केडरबेस संघटना प्रदेश अध्यक्ष. गेल्या 13/10/2025 रोजी आमचे संघटनेचे जिल्हा सचिव अफजल शेख यांनी मोहोळ तालुक्यातील गुटखा माफिया यांच्याविरुद्ध निवेदन दिलेलं होतं. ते आजपर्यंत कुठलीही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही सर, आणि तिथं खुलेआम गुटखा चालूच आहे. येणाऱ्या 11 नोव्हेंबर 2025 रोजी संघटनेच्या वतीनं आम्ही आंदोलन करू असा इशारा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या परिवर्तन 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.